एक minute. Hello students. In last class what we seen that the problems related with all the part which we studied. मग आज एक नवीन पार्ट स्टार्ट करूयात. हाऊ टू आयडेंटिफाय द एसएचएम. बघा नीट. हाऊ टू आयडेंटिफाय द एसएचएम. हाऊ टू आयडेंटिफाय एसएचएम. एसएचएम ला आयडेंटिफाय कसं करायचं हे आपल्याला या क्लासमध्ये पाहायचं. मग आता हे हाऊ टू आयडेंटिफाय द एसएचएम. एसएचएम कशा आयडेंटिफाय करणार. मग एसएचएम आयडेंटिफाय करणं कसं असतं. सुरुवातीला डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन दिलेलं असतं. बरोबर. डिस्प्लेसमेंटचा डेरिव्हेटिव्ह घेतला की काय मिळतं. व्हेलॉसिटी डीवाय बाय डी टी. आणि परत ऍक्सलरेशन जर काढलं. ऍक्सलरेशन डीव्ही बाय डी टी हे काहीतरी येईल ऍक्सलरेशन. मग ह्या ऍक्सलरेशनच्या इक्वेशन मध्ये जर ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस वाय सॅटिस्फाय होत असेल तर त्याला काय म्हणत असतो. एसएचएम. होत नसेल तर त्याला काय म्हणत असतो. पिरियडिक किंवा ऑसिलेटरी मोशन्स. पिरियडिक किंवा एसएचएम दोन्हीपैकी एक म्हणायचं. मग आता हे सॅटिस्फाय झालं देन अँड ओनली देन इट इज द एसएचएम. मग तुम्हाला काय केलेलं असतं. विच वन ऑफ द फॉलोइंग इज एसएचएम. खालती 4 ऑप्शन्स असतात आणि 4 ऑप्शन पैकी मग तुम्ही प्रत्येक ऑप्शनचे एक डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन असतात. 2, 3 प्रत्येक वेळेस 2 डेरिव्हेटिव्ह घेऊन पाहू शकता का. नाही. ऍक्च्युअल मेथड तर हीच असते. डेरिव्हेटिव्ह घेऊन ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस वाय सॅटिस्फाय होत असेल तर इट विल बी एसएचएम. अदरवाइज इट इज नॉट द एसएचएम. अदरवाइज ती एसएचएम नसते. मग आता बघा की अशा टाइप मध्ये की प्रत्येक वेळेस एवढं हे करणं थोडंसं हेक्टिक असतं. मग ह्याच्यासाठी मी रूल्स बनवलेत. खूप भारी रूल्स बनवलेत. आणि अकॉर्डिंग टू दॅट रूल्स तुम्ही जर फॉलो केले ते रूल्स तर तुम्ही ओरली आयडेंटिफाय करू शकता की इक्वेशन एसएचएम आहे की इक्वेशन पिरियडिक आहे. 1 बाय 1 मी रूल्स लिहून देतो. ते रूल्स लिहून घ्या. ओके. फर्स्ट राईट डाऊन फर्स्ट रूल. मी फक्त इथे एक्झाम्पल लिहितो. आयदर साइन और कॉस. राईट डाऊन. आयदर साइन और कॉस अलोन रिप्रेझेंट एसएचएम. आयदर साइन और कॉस अलोन रिप्रेझेंट एसएचएम. ओके. मी एक्झाम्पल लिहित राहतो. आता बघा एकटं साइन आणि कॉस कसंही फंक्शन असू द्या. समजा असं असेल 4 साइन ऑफ ओमेगा टी मायनस पाय बाय 4 किंवा असं असेल y इज इक्वल्स टू 8 कॉस ऑफ पाय बाय 2 मायनस ओमेगा टी. लाईक दिस वे. हे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन आहेत. मग आता बघा हे साइन फंक्शन कसं आहे. अलोन. हे कॉस फंक्शन कसं आहे. अलोन. म्हणजे हे साइन कॉस फंक्शन कसे आहेत. अलोन. ज्या वेळेस साइन कॉस फंक्शन अलोन असतात ते ऑलवेज काय असतात. एसएचएम. त्यांना काय म्हणतो आपण. एसएचएम. मग हे साइन कॉस फंक्शन ऑलवेज आर एसएचएम. म्हणजे हे काय आहेत. एसएचएम. लक्षात. सेकंड. इफ पॉवर और राइट डाउन सेकंड. इफ पॉवर ऑफ sin or cos term. If power of sin or cos term is odd or even, is odd or even, but other than 1, is odd or even, but other than 1, then it is periodic. Then it is periodic, but not SHM. But not SHM. मग आता बघा y इज इक्वल्स टू कोणतं इक्वेशन. a साइन क्यूब ओमेगा टी किंवा y इज इक्वल्स टू कोणतं इक्वेशन. 4 कॉस स्क्वेअर 60 मायनस पाय बाय 2. कसे इक्वेशन घ्या. हे साइन आणि कॉसचा पॉवर ऑदर दॅन 1 असेल मग तो ऑड असू देत अथवा इव्हन असू देत. ऑड असू देत अथवा इव्हन असू देत. म्हणजेच साइन आणि कॉसचा पॉवर ऑदर दॅन 1 असेल तर ते जे फंक्शन असतं ते फंक्शन डायरेक्ट काय असतं. पिरियडिक. नॉट द एसएचएम. ते पिरियडिक नसतं. सरळ सॉरी पिरियडिक असतं. नॉट द एसएचएम. म्हणजे ते एसएचएम नसतं. ओके. म्हणजे अशा फंक्शन्सला ऑप्शन काय लिहून टाकायचा. पिरियडिक. ओके. ते कसं येतं ते मी एखाद्या एक्झाम्पलचा डेरिव्हेटिव्ह घेऊन दाखवेलच. ओके. त्याच्यानंतर तिसरं. त्याच्यानंतर राईट डाऊन थर्ड रूल. If displacement is function of
combination of sine and cos. If displacement is function of combination of sine and cos. बघा डिस्प्लेसमेंट जर साइन आणि कॉसचं कॉम्बिनेशन असेल त्याच्यामध्ये पहिलं असतं इफ अँग्युलर फ्रिक्वेन्सीज आर सेम. व्हॉट आय एम सेइंग, इफ अँग्युलर फ्रिक्वेन्सीज आर सेम देन इट इज एसएचएम. तर ते काय असतं एसएचएम. म्हणजे कसं, फॉर एक्झाम्पल y इज इक्वल्स टू 4 साइन ऑफ 3 ओमेगा टी प्लस कॉस 3 ओमेगा टी. म्हणजे जर अँग्युलर फ्रिक्वेन्सी, आता बघा अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय आहे इथं 3 ओमेगा, इथं पण किती आहे 3 ओमेगा. कॉम्बिनेशन कोणाचं आहे साइन आणि कॉसचं. व्हॉट आय एम सेइंग, कॉम्बिनेशन कोणाचं आहे साइन आणि कॉसचं. आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी दोन्हीकडे पण किती आहे 3 ओमेगा. म्हणजे अशा जर अँग्युलर फ्रिक्वेन्सी सेम असतील, व्हॉट आय एम सेइंग, अशा जर अँग्युलर फ्रिक्वेन्सी सेम असतील तर व्हॉट आय एम सेइंग हे फंक्शन जे असतं हे फंक्शन काय असतं एसएचएम. मग सेकंड, if angular frequencies are different, what I am saying, if angular frequencies are different, angular frequencies different असतील तर ते फंक्शन कसे असतील पिरियॉडिक, नॉट द एसएचएम. ते फंक्शन सरळ पिरियॉडिक पण एसएचएम नसतील. ओके, हे झाला कितवा रूल, दुसरा रूल. मग आता बघा ह्याचं एक्झाम्पल काय, y इज इक्वल्स टू 4 साइन ऑफ ओमेगा टी प्लस 6 कॉस ऑफ 2 ओमेगा टी. ओके, काय सांगितलं मी एक्झाम्पल त्याचं, y इज इक्वल्स टू 4 साइन ओमेगा टी प्लस 6 कॉस 2 ओमेगा टी. मग आता बघा इथे अँगल किती आहे 2 ओमेगा, इथं किती आहे अँग्युलर फ्रिक्वेन्सी ओमेगा. म्हणजे अँग्युलर फ्रिक्वेन्सीज काय आहेत डिफरंट. व्हॉट आय एम सेइंग, अँग्युलर फ्रिक्वेन्सीज डिफरंट. अँग्युलर फ्रिक्वेन्सीज डिफरंट असेल तर पिरियॉडिक, नॉट द एसएचएम. अँग्युलर फ्रिक्वेन्सी सेम आहे 3 ओमेगा आहे 3 ओमेगा, अँग्युलर फ्रिक्वेन्सी सेम म्हणजे हे काय आहे एसएचएम. आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढचं असतं चौथं लॉगारिथमिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन. आणखीन कोणते असतात लॉगारिथमिक फंक्शन, एक्सपोनेन्शियल फंक्शन. हे असे जे फंक्शन्स असतात हे सगळे फंक्शन्स काय असतात नॉन पिरियॉडिक. हे सगळे फंक्शन्स काय असतात नॉन पिरियॉडिक म्हणजे हे एसएचएम पण नसतात. समजा फॉर एक्झाम्पल एक्सपोनेन्शियल फंक्शन घेतलं, एक्सपोनेन्शियल फंक्शन ई रेज टू मायनस ओमेगा टी घेतलं. हे ग्राफ कसा येतो एक्सपोनेन्शियली गोज ऑन डिक्रीजिंग. मला सांगा हा ग्राफ रिपीट व्हायलाय का नाही. आणि जो ग्राफ किंवा जे फंक्शन रिपीट होत असतं त्यालाच कोणतं फंक्शन म्हणतो पिरियॉडिक. मग हे रिपीटच होत नाहीये असा ग्राफ, इथं ग्राफ जाऊन संपणार आहे, हे परत ग्राफ पुढे पुढे रिपीट होणार आहे का नाही. रिपीटच होणार नाही म्हणजे एक्सपोनेन्शियल फंक्शन हे नॉन रिपीटेड फंक्शन्स. लॉगॅरिथमिक फंक्शन्स आर नॉन रिपीटेड फंक्शन्स. मग हे सगळे फंक्शन्स, मग लॉगॅरिथम समजा लॉग ऑफ ओमेगा टी आहे, लॉग ऑफ ओमेगा टी आहे, लॉग ओमेगा टी रिपीट होणार आहे का फंक्शन नाही. म्हणजे लॉगॅरिथमिक, एक्सपोनेन्शियल हे असे सगळे जे फंक्शन्स असतात हे सगळे फंक्शन्स काय असतात नॉन पिरियॉडिक. सो माइंड इट, लॉगॅरिथमिक और एक्सपोनेन्शियल फंक्शन्स आर नॉन पिरियॉडिक इन नेचर. ओके, पटपट रूल मला पटपट पटपट सांगायचं. चला पटपट सांगा रूल्स काय असतील. फर्स्ट रूल, साइन आणि कॉस अलोन फंक्शन असेल तर ऑलवेज काय असतं एसएचएम. साइन कॉस अलोन फंक्शन इज ऑलवेज एसएचएम. त्याच्यानंतर दुसरं असतं इफ पॉवर ऑफ साइन अँड कॉस, जर साइन आणि कॉसचा पॉवर अदर दॅन 1 असेल, अदर दॅन 1 देन इट इज पिरियॉडिक, नॉट द एसएचएम. त्याच्यानंतर इफ कॉम्बिनेशन, इफ फंक्शन इज कॉम्बिनेशन ऑफ साइन अँड कॉस, जर कॉम्बिनेशन साइन आणि कॉसचं जर फंक्शन असेल म्हणजे कॉम्बिनेशन साइन आणि कॉसचं असेल तर अँग्युलर फ्रिक्वेन्सी सेम असतील तर हे काय असतं एसएचएम. आणि अँग्युलर फ्रिक्वेन्सी जर डिफरंट असतील तर हे काय असतं पिरियॉडिक, नॉट द एसएचएम. आणि लास्ट रूल असतो लॉगॅरिथमिक अँड एक्सपोनेन्शियल असे फंक्शन्स असतात हे काय असतात नॉन पिरियॉडिक. तुम्हाला झोपेतून जरी उठवलं आणि हे रूल्स विचारले तरी माहीत असलेच पाहिजेत, माहीत असलेच पाहिजेत. ओके, मग चला आता मी पटपट 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 एक्झाम्पल देतो आणि तुम्ही त्याचे काय लिहून दाखवायचे मला पटपट आन्सर्स. ओके, मी फटाफट एक्झाम्पल्स लिहून देतो आणि तुम्ही पण त्याचे फटाफट काय लिहून टाका आन्सर्स. राईट, एक्झाम्पल लिहा. मी लिहितो बोर्डवर. साइन ओमेगा टी प्लस कॉस ओमेगा टी. ऑप्शन लिहायचं पिरियॉडिक, एसएचएम, नॉन पिरियॉडिक. सेकंड,
साइन ओमेगा टी प्लस कॉस 2 ओमेगा टी. थर्ड e raised to minus omega t. Fourth log of omega t. Fifth 1 plus omega t plus omega square t square. Sixth sin cube omega t. Seven 3 cos. हे सगळे डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन आहेत हा. These all are the equations of displacement. 3 cos pi by 4 minus omega t. Eighth e raised to minus omega square t square. Last ninth sin square omega t. लास्ट साइन स्क्वेअर ओमेगा टी. चला पटपट पटपट आन्सर्स लिहा. स्क्रीन पॉज करा, आन्सर लिहून टाका. लिहिले बघा इकडं. चला फर्स्ट एक्झाम्पल. कॉम्बिनेशन कुणाचं आहे? साइनचं कॉसचं. बट अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय आहे? सेम. अँग्युलर फ्रिक्वेन्सी सेम असेल तर हे काय असतं? SHM. अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय आहे? सेम, म्हणजे हे काय आहे? SHM. ओके. पुढचं फंक्शन कुणाचं कॉम्बिनेशन आहे? साइन आणि कॉसचं. पण अँग्युलर फ्रिक्वेन्सी जी आहेत, अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय आहे? डबल, म्हणजे डिफरंट. एकाची ओमेगा आहे, दुसऱ्याची 2 ओमेगा, म्हणजे हे काय झालं? पिरियॉडिक, नॉट द SHM. ई एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन तर कसं असतं? नॉन पिरियॉडिक. बघा एक्सपोनेन्शियल का नॉन पिरियॉडिक? ग्राफ काय असतो? डिक्रीजिंग. हे डिक्रीजिंग, एक्सपोनेन्शियली डिक्रीजिंग. मला सांगा हा ग्राफ रिपीट होतं का? नाही. जो ग्राफ रिपीट होतो तेच काय असतं? पिरियॉडिक. नॉन रिपीटेड ग्राफ हा नॉन पिरियॉडिक. हा नॉन रिपीटेड आहे म्हणून काय झाला? नॉन पिरियॉडिक. लॉगरिथमिक फंक्शन. लॉगरिथमिक फंक्शन नॉन पिरियॉडिक. आता बघा हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. ऍज अ टी इन्क्रीजेस, वाय ची व्हॅल्यू काय होत जाणार आहे रे? इन्क्रीज. 1 प्लस ओमेगा टी प्लस ओमेगा स्क्वेअर टी स्क्वेअर. हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन आहे. जसं जसं ह्या टीच्या व्हॅल्यू इन्क्रीज होतील, वाय इन्क्रीजच होणार आहे. रिपीट होणार आहे का? नाही. म्हणजेच हे पण इक्वेशन कसं झालं? नॉन पिरियॉडिक. चला साइन क्यूब ओमेगा टी. साइन क्यूब ओमेगा टी, साइनचा पॉवर ऑदर दॅन 1 आहे. ऑदर दॅन 1 आहे म्हणजे हे काय झालं? पिरियॉडिक. पुढे या कॉस. कॉस फंक्शन अलोन आहे. कॉस फंक्शन अलोन असेल तर हे काय झालं? SHM. एक्सपोनेन्शियल फंक्शन. एक्सपोनेन्शियल फंक्शन काय असतं? नॉन पिरियॉडिक. आणि इकडे साइन. साइनचा पॉवर ऑदर दॅन काय आहे? 1. ऑदर दॅन 1 आहे म्हणजेच हे काय झालं? पिरियॉडिक, नॉट द SHM. म्हणजे साइनचा पॉवर हा ऑदर दॅन 1 आहे म्हणजे साइन स्क्वेअर ओमेगा टी हे काय झालं? पिरियॉडिक. लक्षात. त्याच्यानंतर नेक्स्ट हे जे साइन स्क्वेअर ओमेगा टी असतं, हे जे काय असतं? साइन स्क्वेअर ओमेगा टी. हे साइन स्क्वेअर ओमेगा टी इक्वेशन SHM पण असतो. काही जण आवाक झाले, सगळ्यांनी डोकं लावले. सर हे SHM कसं? सगळ्यांना क्वेश्चन मार्क पडला. रूल्स मध्ये तर कसं लिहून दिलंय मी की पॉवर जर ऑदर दॅन 1 असेल साइन कॉसचा तर ते पिरियॉडिक असतं, नॉट द SHM. मग सगळ्यांना क्वेश्चन पडला साइन स्क्वेअर ओमेगा टी हे इक्वेशन हे असं कसं झालं? मग आता नीट लक्षात ठेवा ह्याला मी कसं SHM मध्ये कन्वर्ट करतो. बघा इकडं 1 प्लस कॉस 2 ओमेगा टी म्हणजे फॉर्म्युला काय असेल? 2 साइन स्क्वेअर ओमेगा टी. येस ऑर नो? हे फॉर्म्युला माहित आहे ना? हाफ अँगल फॉर्म्युले. हाफ अँगल फॉर्म्युले 1 प्लस कॉस थिटा असेल तर काय असतं? 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2. सॉरी इथं मायनस असेल, मायनस. आणि 1 मायनस कॉस थिटा असेल, 1 मायनस कॉस थिटा, तर 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हे कोणते फॉर्म्युले असतात? हाफ अँगल फॉर्म्युले. मग आता बघा हाफ अँगल फॉर्म्युले कसं यूज करतात? साइन स्क्वेअर ओमेगा टी हे काय झालं? पिरियॉडिक. मग 1 मायनस कॉस 2 ओमेगा टी ह्याच्या बघा अर्धा अँगल झाला काही तर 2 ओमेगा टीच्या अर्धा अँगल ओमेगा टी, म्हणजे 1 मायनस कॉस ओमेगा टी म्हणजे 2 साइन स्क्वेअर ओमेगा टी. हे इंटूचं 2 जाऊन डिनॉमिनेटरला गेलं म्हणजे साइन स्क्वेअर ओमेगा टीला, साइन स्क्वेअर ओमेगा टीला काय लिहिता येतं आता मला? 1 मायनस कॉस 2 ओमेगा टी अपॉन काय झालं? 2. मग आता बघा डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू सेपरेट सेपरेट डिवाइड करा. 1/2 मायनस कॉस 2 ओमेगा टी अपॉन काय झालं? 2. हे सेपरेट सेपरेट डिवाइड केलं. लक्षात.
मग आता नीट बघा, हे y इज इक्वल्स टू एक्सप्रेशन काय आलं, y इज इक्वल्स टू 1/2 मायनस हे 1/2 आधी लिहितो मी 1/2 कॉस ऑफ 2 ओमेगा टी. लक्षात. मग आता बघा ह्याचा पिरियड काय झाला. पिरियड म्हणजे काय असतं, हे स्मॉल टी ला चिटकून कुणाची व्हॅल्यू आहे 2 ओमेगा. हा 2 ओमेगाची व्हॅल्यू कुणा इतकी असली पाहिजे 2 पाय बाय टी. 2 2 गेट कॅन्सल म्हणजे टाइम पिरियड काय झाला पाय ओमेगा. म्हणजे पहिला ऑप्शन असेल प्रॉब्लेम मध्ये, ऑप्शन हा पण असेल पिरियडिक विथ पिरियड टी इज इक्वल्स टू पाय बाय ओमेगा. हा पण ऑप्शन असेल पिरियडिक विथ पिरियड इज इक्वल्स टू पिरियड टी इज इक्वल्स टू पाय बाय ओमेगा. नीट बघा कसं ते कसं केलं ते. काय केलं सुरुवातीला मी साइन स्क्वेअर ओमेगा टी हाफ अँगल फॉर्म्युले यूज केले. 1 मायनस कॉस 2 ओमेगा टीचा फॉर्म्युला काय असतो 2 साइन स्क्वेअर ओमेगा टी इंटू 2 कुठे गेलं डिनॉमिनेटरला, म्हणजे साइन स्क्वेअर ओमेगा टी काय आलं 1 मायनस कॉस 2 ओमेगा टी बाय 2. मग 1 मायनस हे साइन स्क्वेअर ओमेगा टीला रिप्लेस केलं 1 मायनस कॉस 2 ओमेगा, सेपरेट डिवाइड केलं 1/2 आणि हे 1/2 पुढे लिहिलं कॉस 2 ओमेगा टी. पिरियड कसं काढत असतात बघा, पिरियड काढताना नेहमी ह्या कॉस फंक्शनचा पॉवर जो काय असला पाहिजे हा 1 असला पाहिजे. त्यावेळेस स्मॉल टी ला चिटकूनची व्हॅल्यू काय असते 2 पाय बाय टी. आता इथं पण बघा साइन क्यूब ओमेगा टी, इथं जर पिरियड विचारला तर 2 पाय बाय कॅपिटल टी इज इक्वल्स टू ओमेगा असं जर इक्वेट केलं तर हे रॉंग असेल. का रॉंग असेल, कारण साइनचा पॉवर किती आहे 3. साइनचा पॉवर 1 असेल तेव्हाच ही ओमेगा व्हॅल्यू कोणा इतकी असते 2 पाय बाय टी इतकी. मग मी इथं असं इक्वेट केलं का ह्या ओमेगाला असं जर इक्वेट केलं 2 पाय बाय टी इज इक्वल्स टू ओमेगा, तर हे पण काय असेल रॉंग असेल, कारण साइनचा पॉवर किती आहे 2. हे असं इक्वेट करण्यासाठी कंपल्सरी साइनचा पॉवर किती असला पाहिजे 1 किंवा कॉसचा पॉवर 1. आता इथं कॉसचा पॉवर मी 1 केला म्हणून ह्या 2 ओमेगाला कुणासोबत इक्वेट केलं 2 पाय बाय टी, 2 2 कॅन्सल, सो टी इज पाय बाय ओमेगा, म्हणजे ह्याचा पिरियड काय झाला पाय बाय ओमेगा. आणि शक्यतो स्टँडर्ड बुक मध्ये हाच ऑप्शन असतो पिरियडिक विथ पिरियड टी इज इक्वल्स टू पाय बाय ओमेगा. आता नीट बघा हे इक्वेशनला व्यवस्थित ऑब्झर्व करा. y इज इक्वल्स टू 1/2 मायनस 1/2 कॉस 2 ओमेगा टी. सध्या मोशन कुठं आहे ही तुमची मीन पोझिशन आणि हा पॉइंट घ्या 1/2. ओके, मी काय करतो मोशन मीन पोझिशन वरनं स्टार्ट न करता मोशन कुठून स्टार्ट करतो 1/2. म्हणजे ह्याचा मिनिंग काय, इफ मीन पोझिशन डिस्प्लेसेस टू 1/2. मी मीन पोझिशनला कुठं डिस्प्लेस केलं 1/2 ला. नीट बघा मी मीन पोझिशनला 0 वरची कुठे नेऊन डिस्प्लेस केली 1/2 ला. जर ह्या मीन पोझिशनला डिस्प्लेस जर मी 1/2 ला केली 1/2 ला म्हणजे इथं नेऊन डिस्प्लेस केली, तर ही 1/2 ची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली काय होऊन जाईल 0, कारण ही मीन पोझिशन पासून स्टार्ट व्हायला म्हणून व्हॅल्यू काय येईल ती 1/2. आता मीन पोझिशनच 1/2 आहे म्हणजे इनिशियलची 1/2 व्हॅल्यू 0 झाली, म्हणजे y इज इक्वल्स टू काय झालं मायनस 1/2 कॉस 2 ओमेगा टी. आणि कॉस अलोन फंक्शन हे काय असतं SHM, म्हणजे साइन स्क्वेअर ओमेगा टी इज SHM इफ मीन पोझिशन डिस्प्लेसेस टू 1/2. जर मी मीन पोझिशन कुठं डिस्प्लेस केली तर 1/2 ला. माइंड इट साइन स्क्वेअर ओमेगा टी फंक्शन हे पिरियडिक असतं विथ पिरियड टी इज इक्वल्स टू पाय बाय ओमेगा, बट when mean position displaces to 1/2 then it will become SHM, तर ते SHM होतं. मग प्रॉब्लेम मध्ये समजा असं दिलं पिरियडिक दिलं आणि SHM इफ इट्स मीन पोझिशन डिस्प्लेसेस टू 1/2. आन्सर कोणतं करेक्ट असेल, पिरियडिक करेक्ट असेल की SHM? सांगा बरं पटकन, पिरियडिक की SHM? ऑब्विसली SHM. काय SHM काय SHM? कारण SHM जी असते ती कंपल्सरी काय असते पिरियडिक, पण जी पिरियडिक असते ती SHM असते का नाही. म्हणजे ह्याचा आन्सर मोस्ट करेक्ट कोणता असेल SHM. फक्त इथं सेंटेन्स असं दिलं पाहिजे मीन पोझिशन डिस्प्लेसेस टू 1/2. जर सेंटेन्स नसेलच ऑप्शन मध्ये मीन पोझिशन डिस्प्लेसेस टू 1/2 तर सरळ आन्सर काय लिहून टाकायचं पिरियडिक विथ पिरियड टी इज इक्वल्स टू पाय बाय ओमेगा. ओके, कळलं कसं केलं? नीट बघा सुरुवातीला SHM ला काय होती मीन पोझिशन कुठं होती 0 वर. मीन पोझिशन कुठं होती 0 वर. मग मीन पोझिशन 0 वर होती म्हणजेच आता इक्वेशन तर काय आलंय 1/2 मायनस 1/2 कॉस 2 ओमेगा टी. मग ह्या 1/2 ला 0 करूयात आपण. कसं 0 करणार 1/2 ला? मग मीन पोझिशन 0 ची उचलून कुठं ठेवणार 1/2 ला. म्हणजे मोशन स्टार्ट कुठून करूयात 1/2 पासून. मग 1/2 पासूनच मोशन स्टार्ट केली की 1/2 ऑटोमॅटिकली 0 झालं. y काय झालं मायनस 1/2 कॉस 2 ओमेगा टी. आणि कॉस अलोन जे फंक्शन असतं हे कॉस अलोन फंक्शन काय असतं SHM. सो माइंड इट
sin square omega t is SHM when mean position is displaces to 1 by 2 किंवा sin square omega t is periodic with period t equals to pi by 2 दोन्ही पण ऑप्शन असतील तर मोस्ट करेक्ट आन्सर कोणता असेल SHM. आलं लक्षात. आणि पिरियड काढायचं कसं ते लक्षात आलं सर्वांच्या. असं डायरेक्ट साइन कॉसचा पॉवर अदर दॅन 1 असेल तर ओमेगा इक्वल्स टू 2 पाय बाय टी इक्वेट करायचं का नाही, चुकीचं आहे. किंवा इथं ओमेगा 2 पाय बाय टी चुकीचा आहे. जेव्हा त्याचा पॉवर 1 होतो तेव्हाच त्याला कोणासोबत इक्वेट करायचं 2 पाय बाय टी, तेव्हाच तो काय असतो पिरियड असतो. आलं लक्षात. व्हेरी गुड. मग काही जण म्हणतील सर तुम्ही ही टेक्निक न शिकवलो आम्हाला जरा कन्सेप्ट न शिकवा की. बरं बाळा तुला कन्सेप्ट न शिकवतो. आता बघ ह्या इक्वेशनला आपण प्रूव्ह करूयात. साइन ओमेगा टी प्लस कॉस 2 ओमेगा टी. तू तर करेक्ट लिहिलास रे बाळा त्याचा आन्सर. काय लिहिलास करेक्ट. साइन ओमेगा टी प्लस कॉस 2 ओमेगा टी काय आहे म्हणलास पिरियडिक. बरोबर आहे, कोणच रॉंग म्हणणार नाही. पण म्हणतील करून दाखव. दाखवायचं करून. हे कुणाचं इक्वेशन आहे डिस्प्लेसमेंट. चला वेलॉसिटीचं इक्वेशन काढूत. वेलॉसिटीचं इक्वेशन dy बाय dt. चल घे डेरिव्हेटिव्ह. साइनचा डेरिव्हेटिव्ह पटपट घे कॉस. अँगल ॲज इट इज ओमेगा टी. अँगलचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा. कॉस. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस साइन. अँगल ॲज इट इज 2 ओमेगा टी. अँगलचा डेरिव्हेटिव्ह घे 2 ओमेगा. हे कोण आलं वेलॉसिटी. कळलं. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. अँगल ॲज इट इज. अँगल ॲज इट इज इनटू कुणाचा डेरिव्हेटिव्ह अँगलचा. टीचा टीच्या रिस्पेक्ट मध्ये डेरिव्हेटिव्ह 1 म्हणजे ओमेगा ॲज इट इज. कॉस. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय आला मायनस साइन. अँगल 2 ओमेगा टी. अँगल 2 ओमेगा टी ॲज इट इज. मग आता टीचा टीच्या रिस्पेक्ट मध्ये किती डेरिव्हेटिव्ह 1. मग ह्या 2 ओमेगाचा डेरिव्हेटिव्ह ॲज इट इज 2 ओमेगा कारण टीचा 1 झाला 2 ओमेगा कॉन्स्टंट. हे काय आलं वेलॉसिटी. Now what will be acceleration? Acceleration is nothing but dv by dt, rate of change of velocity. तू तर टेक्निक ना ऑलरेडी सोडवलास. आन्सर काय आहे पिरियडिक. फक्त मी हे लेंदी मेथड न प्रूव्ह करून दाखवायलो की तुझा आन्सर लिहिलेलं काय आहे करेक्ट आहे. मग dv बाय dt कसं करणार परत. कॉस. कॉसचा डेरिव्हेटिव्ह पटकन बोल. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय आला मायनस साइन. अँगल ॲज इट इज ओमेगा टी इनटू ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह ओमेगा आणि हा आधीचा ओमेगा. ओमेगा ओमेगा काय झाला ओमेगा स्क्वेअर. मायनस हा साइन इनटू 2 ओमेगा. सॉरी साइनचा डेरिव्हेटिव्ह. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. ओके. मग आता हे 2 ओमेगा टी अँगल ॲज इट इज. मग अँगलचा डेरिव्हेटिव्ह 2 ओमेगा टीचा 2 ओमेगा इंटू 2 ओमेगा. 2 ओमेगा इंटू 2 ओमेगा हे काय आलं 4 ओमेगा स्क्वेअर. चला बघा ह्याच्यामधनं कॉमन काय येतं मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू साइन ऑफ ओमेगा टी मायनस हे काय लिहिता येईल मला 4 इंटू कॉस ऑफ 2 ओमेगा टी. आणि हे मायनस गेल्यामुळे हे काय राहिलं प्लस. हे काय आलं ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन इज इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर. चला बघा बरं हे इक्वेशन साइन ओमेगा टी प्लस 4 कॉस 2 ओमेगा टी आहे. इथं 4 आहे का नाही म्हणजे हे दिस इज नॉट द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे इथं वाय हे येणारच नाही. म्हणजे ऍक्सलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस वाय असेल का नाही. म्हणजे इट इज नॉट SHM. म्हणजे हे एक्सप्रेशन फक्त कसं असेल पिरियडिक. हे कसं करून दाखवलं डेरिव्हेटिव्हनं. बघा मला करायला किती टाइम लागला 5 मिनिट. आणि तुम्हाला ओरली आन्सर लिहायला किती टाइम लागला 2 सेकंद की 1 सेकंद. 1 सेकंद. बघा दिस इज द मॅजिक ऑफ द ट्रिक्स. काही ठिकाणी ट्रिक्स यूजच कराव्या लागतात कारण आपल्याला टाइम सेव्ह करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. वाटलंच तर डेरिव्हेटिव्ह परत एकदा सांगतो नीट ऐका. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस. अँगल ओमेगा टी ॲज इट इज. ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह टीच्या रिस्पेक्ट मध्ये ओमेगा. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन 2 ओमेगा टी अँगल ॲज इट इज. 2 ओमेगा टीचा डेरिव्हेटिव्ह 2 ओमेगा. ऍक्सलरेशन dv बाय dt. साइन कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन. अँगल ॲज इट इज. ओमेगा टीचा ओमेगा 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 स्क्वेअर. मायनस साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस 2 ओमेगा टी इंटू परत ह्याचा डेरिव्हेटिव्ह 2 ओमेगा 2 ओमेगा 2 ओमेगा 4 ओमेगा स्क्वेअर. ऍक्सलरेशन. ऍक्सलरेशन काय असेल हे झालं. ऍक्सलरेशन इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर कॉमन घेतला साइन ओमेगा टी प्लस 4 कॉस 2 ओमेगा टी. हे आणि हे इक्वेशन बघा हे मॅच होतं का नाही. मीन्स दिस इज नॉट द इक्वेशन ऑफ डिस्प्लेसमेंट. मग ए इक्वल्स टू मायनस ओमेगा स्क्वेअर नॉट सॅटिस्फाईंग सो इट इज नॉट SHM. म्हणजे हे फंक्शन कसं आहे पिरियडिक. हे फंक्शन आहे पिरियडिक. लक्षात. मग बघा अँग्युलर फ्रिक्वेन्सीज डिफरंट असतील तर कॉम्बिनेशन साइन कॉसचा आहे.
If angular frequencies are different, then it is not the SHM. The SHM नसून काय असतं periodic. It is the periodic. Got it? अरे हा या ना? हा सर. ओके, व्हेरी गुड. ओके, चला मग आता याचे पुढचे प्रॉब्लेम्स करूयात. पुढचं असतं नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट SHM. Number of constituent SHM and their period. बघा इकडं. नेक्स्ट पॉइंट, नेक्स्ट क्वेश्चन. नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट SHM अँड देअर पिरियड. पुढचा आहे नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट SHM अँड देअर पिरियड. मग आता नीट बघा, y इज इक्वल्स टू डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन. y इज इक्वल्स टू, समजा असं इक्वेशन लिहिलं आपण, 3 sin ऑफ ओमेगा टी मायनस 4 cos 3 ओमेगा टी प्लस साइन 6 ओमेगा टी. हे डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन लिहिलं. पटकन सांगायचं मला, या डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन जे काय आहे ते पिरियडिक आहे की नॉन पिरियडिक की SHM. पटपट बोलायचं, पिरियडिक, नॉन पिरियडिक की SHM. कुठला रूल लागते बघा, कॉम्बिनेशन ऑफ साइन अँड कॉस. चेक करा, अँग्युलर फ्रिक्वेन्सीज ओमेगा 3 ओमेगा 6 ओमेगा. अँग्युलर फ्रिक्वेन्सीज काय आहेत? डिफरंट. मग अँग्युलर फ्रिक्वेन्सीज डिफरंट असतील तर हे काय झालं? पिरियडिक. म्हणजे हे टोटल फंक्शन हे काय झालं? पिरियडिक. मग कॉन्स्टिट्युएंटचा मिनिंग काय असतं? एक एक बघायचं. आता ही पहिलं फक्त 3 sin ओमेगा टीचा विचार करा. 3 sin ओमेगा टी साइन अलोन फंक्शन म्हणजे हे काय आहे? SHM. म्हणजे हे किती SHM झाली? फर्स्ट. सेकंडचा विचार करा, हे 4 cos 3 ओमेगा टी. नाउ व्हॉट इज दिस वन? कॉस. कॉस फक्त ह्या इंडिव्हिज्युअल, थिंक अबाउट दिस इंडिव्हिज्युअल. मग हे कॉस फंक्शन कसं आहे? कॉस फंक्शन अलोन. कॉस फंक्शन अलोन असेल तर दिस इज द SHM. म्हणजे हे काय झालं? सेकंड SHM. त्याच्यानंतर थिंक अबाउट दिस थर्ड इंडिव्हिज्युअलचा विचार करा. हे फंक्शन कसं आहे? साइन अलोन फंक्शन. आणि हे साइन अलोन फंक्शन इट इज ऑल्सो SHM. म्हणजे हे काय झालं? थर्ड. आता व्यवस्थित विचार करा, जर पूर्ण इक्वेशनचा विचार केला, इफ विल थिंक अबाउट होल इक्वेशन, देन दिस इक्वेशन इज पिरियडिक. And if you will think about the individual equations, means individual points, means this 3 sin omega t, 4 cos 3 omega t, sin 6 omega t, these are individual SHMs. मग ह्या इंडिव्हिज्युअल SHMs लाच काय म्हणतात? कॉन्स्टिट्युएंट ऑफ SHM. ह्यालाच काय म्हणतात? कॉन्स्टिट्युएंट ऑफ SHM. मग ह्या डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशन मध्ये किती SHM आहेत? 3 कॉन्स्टिट्युएंट SHMs आर देअर. मग प्रत्येकाचा पिरियड मी सांगितलं, स्मॉल टी ला चिटकून ओमेगा. ह्याला कोणासोबत इक्वेट करा? 2π/T1. सो T1 इज इक्वल्स टू 2π/ओमेगा. हा काय झाला? त्याचा टाइम पिरियड. आता इथं काही जण म्हणतील सर कसं काय इक्वेट केलं? अरे दाद्या, साइनचा पॉवर किती आहे? 1. मग साइनचा पॉवर 1 म्हणजे T1 इज इक्वल्स टू 2π/ओमेगा. सांग, साइन स्क्वेअर असतं तर करता आलं असतं का इक्वेट? बिलकुल नाही, बिलकुल नाही. म्हणजेच T1 काय आला? 2π/ओमेगा. मग 4 cos 3 ओमेगा टी. 4 cos 3 ओमेगा टी. चल बोल, कॉसचा पॉवर 1 आहे. ह्या 3 ओमेगा टी ला इक्वेट करू शकतोस का? हो सर, करू शकतो. कर मग. 2π/T2 इज इक्वल्स टू 3 ओमेगा. म्हणजे टाइम पिरियड किती आला? 2π/3 ओमेगा. लास्ट असेल T3, म्हणजे शेवटचं इक्वेशन 2π/T3. 2π/T3 करू शकतो. साइनचा पॉवर 1 आहे, 6 ओमेगा. सो T3 इज इक्वल्स टू 2π/6 ओमेगा. ही काय झाली? थर्ड टाइम पिरियड. म्हणजेच हे दिलेलं डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन हे पिरियडिक आहे. पण त्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युएंट SHMs ह्या किती आहेत? 3. आणि हे तिघांचे 3 काय आहे? टाइम पिरियड. जर साइन कॉसचे पॉवर 1 असतील तर त्याचा जो काही ओमेगा असेल त्या ओमेगाला कोणासोबत इक्वेट करायचं? 2π टाइम पिरियड. अदरवाइज साइन कॉसचे पॉवर 1 पेक्षा वेगळे असतील तर यू कांट इक्वेट. तिथं तुम्ही इक्वेट करू शकत नाही. ओके, आलं लक्षात?
मग आता बघा ह्याच्यावरचे आपण काय पाहूयात प्रॉब्लेम्स. मग आता ह्याच्यावरचे प्रॉब्लेम्स दोन मेथडनं पाहता येतात. एक मेथड असते इफ अँग्युलर फ्रिक्वेन्सीज आर सेम. एक काय असते अँग्युलर फ्रिक्वेन्सीज आर सेम आणि दुसरी असते इफ अँग्युलर फ्रिक्वेन्सीज आर डिफरंट. ओके, हे आपण काय करूयात नेक्स्ट क्लासमध्ये घेऊयात, कारण दोन्ही पॉइंट आपल्याला सोबत सोबत घेता येतील, म्हणजे अंडरस्टँडिंगला पण तुम्हाला कसं जाईल इझी. काय पॉइंट आहेत? इफ अँग्युलर फ्रिक्वेन्सीज आर सेम अँड इफ अँग्युलर फ्रिक्वेन्सीज आर डिफरंट. ओके, मग आता भरपूर जणांना इथंपर्यंत झालं एसएचएम. क्वेश्चन राईज होत असेल की ह्याचं काय सॉल्व्ह करावं, की ह्याच्यासाठी काय सॉल्व्ह करावं. तर काही सॉल्व्ह करायचं मी असाइनमेंट देतो ह्याच्यासाठी. त्या असाइनमेंटला पॉइंट टू पॉइंट क्वेश्चन आहेत, ते पॉइंट टू पॉइंट क्वेश्चन्स काय करत जा, सॉल्व्ह करत जा. हा एसएचएम इतका इझी टॉपिक आहे, मी जसं सांगायलो ना तसं व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, व्यवस्थित लक्ष देऊन ऐका, स्वतः करायचा ट्राय करा. खूप इझी टॉपिक आहे. मी सगळ्या मेथड्स तुम्हाला सांगत आहे, कसं टॅकल करायचं, हे कसं टॅकल करायचं, ते कसं टॅकल करायचं, ते सगळंच. ओके, मग आता काय करूयात आपण, थोडंसं किती टाइम बाकी आहे, 9:05. ओके, आणखी 5 मिनिट आहेत. ठीक आहे, घेऊयात नंबर ऑफ कॉन्स्टिट्युएंट एसएचएम अँड देअर पिरियड्स. त्याच्यामध्ये पहिलं लक्षात घ्या अँग्युलर फ्रिक्वेन्सीज आर सेम. त्याच्यामध्ये पहिला घेऊयात अँग्युलर फ्रिक्वेन्सीज आर सेम. अँग्युलर फ्रिक्वेन्सीज काय असतील तर सेम असतील तर कसं करायचं. मग आता बघा पहिलं कॉम्बिनेशन दिलंय फर्स्ट, असं दिलं y इज इक्वल्स टू साइन स्क्वेअर ओमेगा टी इंटू कॉस ऑफ ओमेगा टी. साइन स्क्वेअर ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी. चला काय करायचं, पॉवरचं ऍडिशन करायचं. ह्याचा पॉवर आधी बघा, अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय आहेत सेम, साइनचा पॉवर 2 कॉसचा पॉवर 1, 2 + 1 पॉवरचं ऍडिशन करा. 2 + 1 किती झालं 3. पॉवरचं ऍडिशन, कुणाचं ऍडिशन करायचं, पॉवरचं ऍडिशन. पॉवरचं ऍडिशन किती आलं 3. चेक करा हा 3 ऑड आहे की इव्हन आहे. 3 काय आहे, ऑड आहे. मग ह्याच्या हे लिहून टाका नंबर ऑफ एसएचएम. ऑड असेल तर पहिली फ्रिक्वेन्सी लिहायची 1 ओमेगा. 1 ओमेगा नंतर पुढची अँग्युलर फ्रिक्वेन्सी किती लिहायची 3 ओमेगा. 3 ओमेगाच्या पुढे जाऊ शकतो का, नाही, कारण इथंच संपून जातं 3 ओमेगा. मग किती आहेत एसएचएम 1 आणि 2, म्हणजे हे याच्यामध्ये किती, ह्या डिस्प्लेसमेंटच्या इक्वेशन मध्ये किती कॉन्स्टिट्युएंट एसएचएम आहे 2. म्हणजे तुम्ही सॉल्व्ह करत बसलो असतो खूप लेंदी गेलं असतं. साइन स्क्वेअरचा फॉर्म्युला 1 + cos 2 ओमेगा t/2, 1 - cos 2 ओमेगा t/2. त्याच्यानंतर हे मल्टिप्लिकेशन करा, ट्रिग्नॉमेट्री लावा. मी एक सिंपल टेक्निक सांगायलो, नीट बघा काय आहे सिंपल टेक्निक. सरळ पॉवरचा ऍडिशन करायचं. 2 + 1 3. पॉवर काय आला ऑड, पॉवर काय आला ऑड. लक्षात. मग ऑड आला तर पहिला ऑड नंबर 1 असतो, 1 पासून स्टार्ट करायचं. म्हणजे पहिली अँग्युलर फ्रिक्वेन्सी काय झाली 1 ओमेगा, दुसरी अँग्युलर फ्रिक्वेन्सी 2 ओमेगा. मग पहिल्याचा टाइम पिरियड काय असेल t1 इज इक्वल्स टू 2π/ओमेगा आणि दुसऱ्याचा टाइम पिरियड काय असेल 2π/3 ओमेगा. संपलं, तुम्हाला टाइम पिरियड पण मिळाली. येस ऑर नो, काय पाहिजे मग आणखी. आणि टोटल कॉन्स्टिट्युएंट एसएचएम किती झाल्या 2. सिमिलरली सेकंड काय असेल y इज इक्वल्स टू समजा साइन क्यूब ओमेगा टी इंटू कॉस स्क्वेअर ओमेगा टी. चला पटकन सांगा, पॉवरचं ऍडिशन करा. 3 आणि 2 किती आलं 5. 5 म्हणजे परत कोणता नंबर आला ऑड. पहिली ऑड नंबर 1 ओमेगा, दुसरा 3 ओमेगा, तिसरा 5 ओमेगा. म्हणजे टोटल किती एसएचएम झाल्या 1 2 3. म्हणजे टोटल किती एसएचएम झाल्या 3 एसएचएम. पहिल्याचा टाइम पिरियड 2π/ओमेगा, दुसऱ्याचा टाइम पिरियड 2π/3 ओमेगा, तिसऱ्याचा टाइम पिरियड 2π/5 ओमेगा. म्हणजे विथ तुम्हाला काय आन्सर्स आले टाइम पिरियड पण. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट तिसरं एक्झाम्पल. आता इव्हन असेल तर काय करायचं, y इज इक्वल्स टू समजा साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टीच आहे. साइन ओमेगा टी इंटू कॉस ओमेगा टी. मग पॉवर बघा, ह्याचा 1 आहे, ह्याचा 1. पॉवरचं ऍडिशन करा. 1 + 1 2. पॉवरचं ऍडिशन 2 आलं. 2 हा काय आला इव्हन. पहिला इव्हन नंबर किती असतो 2 ओमेगा. ह्याच्या पुढे जाता येईल का, नाही, कारण 2 आले. मग हे कॉन्स्टिट्युएंट किती एसएचएमचा आहे 1 एसएचएम. आणि ह्याचा टाइम पिरियड किती असेल 2π/2 ओमेगा. त्याच्यानंतर चौथं एक्झाम्पल. समजा y इज इक्वल्स टू असं आलं साइन स्क्वेअर ओमेगा टी इंटू कॉस रेज टू 4 ओमेगा टी.
साइन क्यूब ओमेगा टी इंटू कॉस रेज टू 4 ओमेगा टी. चला ऍडिशन करा. 4 + 2 किती आलं 6. 4 + 2 पॉवरचं ऍडिशन किती आलं 6. म्हणजे 6 हा कोणता नंबर आहे इवन. पहिला इवन नंबर 2 ओमेगा, दुसरा 4 ओमेगा आणि तिसरा इवन नंबर 6 ओमेगा. म्हणजे 1 2 3 म्हणजे हे किती कॉन्स्टिट्युएंट SHM झाल्या 3. पहिला टाइम पिरियड 2π/2 ओमेगा, दुसरा 2π/4 ओमेगा, तिसरा 2π/6 ओमेगा. ओके, टेक्निक लक्षात आली काय आहे ते. पॉवरचा आधी काय करायचं ऍडिशन. ऑड असेल तर 1 ओमेगा पासून स्टार्ट करायची. पॉवरचं ऍडिशन 5, पहिलं 1 ओमेगा, पुढचं ऑड 3 ओमेगा, पुढचं 5 ओमेगा. पॉवरचं ऍडिशन करा. काय करा आधी प्लस. इव्हन जर असेल, इव्हन असेल तर पहिला इव्हन 2 ओमेगा. पॉवरचं ऍडिशन करा. 4 + 2 6. 4 + 2 6. पहिला इव्हन 2 ओमेगा, पुढचा 4 ओमेगा, पुढचा 6 ओमेगा. ओके, ठीक आहे, थांबूयात. दॅट्स ऑल. थँक्यू.